महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी संभाव्य प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्यफूल तामन हे आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? महाराष्ट्रातील रायगड जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी नदी होय. औरंगाबाद शहराचे नामकरण काय करण्यात आले आहे? औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर हे करण्यात आले आहे. यवतेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोणते प्रसिद्ध सरोवर आहे? बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे प्रसिद्ध सरोवर आहे. भारतीय चलनावर कोणाची स्वाक्षरी असते? भारतीय चलनावर RBIच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. तर 1 रुपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची स्वाक्षरी असते. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 इतकी हाडे असतात. विद्युत बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो? विद्युत बल्बमध्ये आर्गॉन किंवा नायट्रोजन या वायूचा वापर केला जातो. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे. संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज या शास्त्रज्ञांनी लावला. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र होय. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही हा आजार होतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान होय. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा लोकमान्य टिळक यांनी दिली. महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीची सुरुवात कधी झाली? महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीची सुरुवात 1 मे 1962 रोजी झाली. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यात आहे. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर हे शहर संत्री या पिकासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वतरांगेला दुसऱ्या पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. रक्तातील हेमोग्लोबिनसाठी कोणता घटक आवश्यक असतो? रक्तातील हेमोग्लोबिनसाठी लोह फेरस हा घटक आवश्यक असतो. तमाशा या लोककलेचा उगम कोणत्या जिल्ह्यात मानला जातो? तमाशा या लोककलेचा उगम अहमदनगर आताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात मानला जातो. साखरेचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? साखरेचे कोठार म्हणून उत्तर प्रदेश या राज्याला ओळखले जाते. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई होय. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असतो? ध्वनीचा वेग सर्वात जास्त पोलादामध्ये असतो.
महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? महाराष्ट्रातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टली या शास्त्रज्ञांनी लावला. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली. महाराष्ट्रात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्रात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे आहे. मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी कोठून सुरू केला? मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी साबरमती या आश्रमातून सुरू केला. लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभा सदस्याचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार सोलापूर या जिल्ह्याला म्हणतात. महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ नाशिक या शहरात आहे. भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता निवारण करण्यात आले आहे? भारतीय संविधानातील कलम 17 अनुसार अस्पृश्यता निवारण करण्यात आले आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर होय. साक्षर जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो? साक्षर जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा ओळखला जातो. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न होय. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचे जनक कोणाला मानले जाते? भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचे जनक बळवंतराय मेहता यांना मानले जाते. तर नुसतं पंचायत राज व्यवस्थेचे जनक विचारल्यास लॉर्ड रिपन यांना सांगावे. रक्ताचे मुख्य कार्य काय? रक्ताचे मुख्य कार्य ऑक्सिजनचे वहन करणे होय. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा या जिल्ह्यात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना म्हणजेच RRBची स्थापना 1935 साली झाली. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय. पिवळे चणे असे कोणत्या पिकाला म्हटले जाते? पिवळे सोने असे सोयाबीन या पिकाला म्हटले जाते. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. पवन ऊर्जा प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेले जामसांडे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पवन ऊर्जा प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेले जामसांडे हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हणतात. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध 1761 साली झाली. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पांजाल होय. तर कोकण रेल्वेवरील सर्वात लांब रेल्वे बोगदा विचारल्यास करबुडे हा सांगावा. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार होय. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? दूधसागर धबधबा गोवा या राज्यात आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण गोदावरी या नदीवर आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांची नियुक्ती कोण करतात? लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती लोकसभा अध्यक्ष करतात. संत तुकाराम यांचे जन्मस्थान कोठे आहे? संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? ते क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आत्ताचा अहिल्यादेवीनगर होय. आकाशाचा रंग निळा कशामुळे दिसतो? आकाशाचा रंग निळा विकिरणामुळे दिसतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह कधी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह 1927 साली केला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती फजल अली या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली. बटाटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? बटाटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण महाबळेश्वर होय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. महाराष्ट्रातील पहिले माहिती तंत्रज्ञान उद्यान म्हणजेच IT पार्क कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले माहिती तंत्रज्ञान उद्यान IT पार्क पुणे येथे आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु होय. सती प्रथा बंद करण्यात कोणत्या समाजसुधारकाचा मोठा वाटा होता? सती प्रथा बंद करण्यात राजा राममोहन राय या समाजसुधारकाचा मोठा वाटा होता. नाबार्ड ही बँक कशाशी संबंधित आहे? नाबार्ड ही बँक शेतीशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणाला मानले जाते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना मानले जाते. वन महोत्सव कधी साजरा केला जातो? वन महोत्सव 1 ते 7 जुलै दरम्यान साजरा केला जातो. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? हृदयाचे ठोके मोजण्यासाठी टेथोस्कोप हे यंत्र वापरतात. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला पवनचक्की प्रकल्प जामसांडे देवगड येथे आहे. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? भारतीय राज्यघटनेत एकूण 12 अनुसूची आहेत. महाराष्ट्रातील सयाजीराव गायकवाड हे कोणत्या संस्थानाचे राजे होते? महाराष्ट्रातील सयाजीराव गायकवाड हे बडोदा या संस्थानाचे राज्य होते. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार सातारा या जिल्ह्यात आहे. पानक्रियाज म्हणजे स्वादुपिंडमधून कोणते संप्रेरक स्त्रवते? स्वादुपिंडमधून इन्सुलिन हे संप्रेरक स्त्रवते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे ठिकाण पैनगंगा या नदीकाठी वसलेले आहे. महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखानदारी कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखानदारी प्रवरानगर येथे सुरू झाली. विदर्भातील नंदनवन म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? विदर्भातील नंदनवन म्हणून चिखलदरा हे ठिकाण ओळखले जाते. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे होय. भारतीय दंड संहिता IPC कधी लागू झाली? भारतीय दंड संहिता IPC 1860 साली लागू झाली. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. सॅटेलाइट उपग्रह सोडण्यासाठी भारताचे कोणते केंद्र प्रसिद्ध आहे? सॅटेलाइट उपग्रह सोडण्यासाठी भारतातील श्रीहरिकोटा हे केंद्र प्रसिद्ध आहे. पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पंढरपूर हे ठिकाण सोलापूर या जिल्ह्यात आहे. मानवी रक्ताचा सामान्य pH किती असतो? मानवी रक्ताचा सामान्य pH 7.4 इतका असतो. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष आंबा होय. आगा खान पॅलेस कोणत्या शहरात आहे? आगा खान पॅलेस पुणे या शहरात आहे. भारताचे पहिले अंतराळवीर कोण? भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा होय. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य राधानगरी होय. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. पहिले स्वातंत्र्ययुद्ध कोणत्या वर्षी झाले? पहिले स्वातंत्र्ययुद्ध 1857 साली झाले. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.